उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार विठ्ठलाच्या मूर्तीचे लोकार्पण। ठाणे शहरातील उपवन तलावाजवळ विठ्ठलाची 51 फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे। या मूर्तीचे 31 ऑक्टोबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। या सोहळ्याला सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे। त्यामुळे उपवन तलाव परिसरात विशेष सोहळा अनुभवता येणार आहे। ठाणे शहरातील उपवन तलाव हा एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध तलाव आहे। उपवन तलाव आणि बाजूला असलेला येऊरचा हिरवागार डोंगर असे मनमोहक निसर्गाचे दृश्य ठाणेकरांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे। त्यामुळे या तलावाच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी अनेक लोक फिरायला, धावायला व व्यायामासाठी येतात। या ठिकाणी स्वच्छ पायवाटा, बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यामुळे फिरण्यासाठी अत्यंत मनमोहक वातावरण तयार होते। तसेच तलावाच्या पाण्यावर नुकताच सुरू केलेला लेझर शो येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे। आता त्यासह या ठिकाणी विठ्ठलाची 51 फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाची निर्मिती करण्यात आली होती। आता त्यांच्याच पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर घाटावर ही 51 फुटाची विठ्ठल मूर्ती साकारण्यात आली आहे। कोल्हापूरचे शिल्पकार सतीश घारगे यांनी ही 51 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे। या मूर्तीच्या सभोवती दगडी दीपमाळही उभारण्यात आल्या आहेत। येत्या शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे। तसेच सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे लोकार्पणाच्या निमित्ताने हरिकीर्तन होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणे महापालिकेत 22 कोटींचा टेंडर घोटाळा उघड। भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचे उघड झाले आहे। पात्र आणि अनुभवी कंपन्यांना गावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल 22 कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावणे आणि पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे। कोळशेत, माजिवळा आणि विटावा येथील मलप्रक्रिया केंद्रांच्या परिचालन, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महापालिकेने सुमारे 22 कोटी रुपयांची निविदा काढली होती। या निविदेसाठी तोशिबा आणि एसएस इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र अनुभव नसलेल्या मेसर्स AK इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचे सोनावळे यांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम म्हणजेच जॉईंट व्हेंचर दाखवून अर्ज दाखल केला होता। तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केले अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली। या संदर्भात महापालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती। मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याने संशयाचे धोके अधिक दाटले आहे। त्यामुळेच आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे असेही सोनावळे यांनी सांगितले। खुलासा करावा, मुद्द्यावर नमूद योग्य ती कारवाई करावी। ज्या कंपन्या तुम्ही टेंडर मागितले, आम्ही तर पात्र आहोत, पण त्यावरती त्यांनी काही शेवटी बॉसच ते आहेत, त्याच्यावरती काही पुढे कंपनी काय कुठलाही ठेकेदार त्यांना जास्त क्रॉस करू शकत नाही। अपात्र केलंय त्यानंतर त्यांनी कुठलाच त्यांचा रूल समजून माझ्या तुम्ही पात्र नाहीये, त्यांच्यासोबत अधिकारी नव्हते। नंतर विभाग 18 महिने कालावधी असलेल्या टक्केवारी अनुसार आवश्यक असलेला खुलासा 1/6/2000 रोजी त्यांनी केला। त्यानंतर छाननी केलेल्या कागदपत्रांनी त्यांच्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून त्यांनी 4 कंपन्यांना अपात्र केले। निवड समितीने पण त्याच्यावरती रिमार्क दिला होता की जी रक्कम आहे मूळ रक्कम त्याच्यापेक्षा आपण 4% वाढीव देतोय, तर ह्याच्यावर त्यांना खुलासा मागितला होता। आता त्यांनी प्रत्यक्षात तिथे काय सांगितलं निवड समितीला, ते त्यांना हे बायोटेकचं जे काम आहे विके टेक वाबाग आणि MK इलेक्ट्रिकल या दोघांचा मिळून त्यांनी अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जो पाहिजे होतं 3 वर्षाच्या वरचं, त्या दोघांच्या कंबाईन होऊन पार्टनरशिप मध्ये ते त्यांनी दाखवलं। पण मुळात त्यांनी जे दाखवताना एवढी मोठी चूक केली त्याच्यामध्ये ही AK इलेक्ट्रिकल जी कंपनी जी रजिस्टर आहे आणि 5/9/2023 ते 4/9/2024 पर्यंतचा कालावधी दाखवला आणि त्यांना हे स्वतः त्यांच्या सहीनुसार अनुभवाचा दाखला देऊन त्यांना हे पात्र करून त्यांनी हे 20 करोडचे करून एक करोडचेच काम करणार। त्यांची ती
झांबरेंची खूप मोठ्या प्रमाणात त्या विभागात दादागिरी सुरू आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे हे सर्व कामं करत आहेत. आपल्या मर्जीतील महापालिकेमध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा केलेला आहे. निष्ठा झाली 30/12/2022. 30/12/2022. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. आपला दवाखाना उपक्रम बंद केल्यामुळे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला संताप. ठाणे महापालिकेचा आपला दवाखाना उपक्रम कंत्राट संपल्यामुळे बंद करण्यात आला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून 43 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. यापैकी 3 आरोग्य मंदिरांना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ती बंद असल्याचे आढळले. यावरून आमदार केळकर यांनी संताप व्यक्त केला. आपला दवाखाना हा उपक्रम बंद करून ठेकेदाराने कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकविल्याचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला होता. या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश केला असून डॉक्टरांचा कर्मचाऱ्यांना थकीत पगार 2 दिवसात दिला जाणार असल्याचे आश्वासन ठाणे महापालिका आयुक्तांनी दिल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले होते. आपला दवाखाना बंद झाला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून 43 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले होते. या भेटीनंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अचानक 3 आरोग्य मंदिरांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ती बंद असल्याचे आढळून आले. आमची आयुक्तांकडे मीटिंग झाली तेव्हा आपला दवाखाना हे सगळे बंद झाले. त्यावेळेला मला सांगण्यात आलं की आम्ही 43 ठिकाणी आरोग्य मंदिरं जी राज्य शासन केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहेत. अजून पुढची करणार आहोत. एकूण 67 केंद्र चालू करणार आहोत. मी आज या ठिकाणी 3 आरोग्य केंद्राला भेटी द्यायला आलो. आता हे बघा, हे जे केंद्र 1 महिन्यापूर्वी सुरू केलंय, हा एरिया जो आहे त्या एरियाचं नाव आहे सावरकर नगर, मीठ बंदर रोड, सावरकर नगर. बरं, ही बंद राहण्याची वेळ नाहीये. मी अशा वेळेला आलोय की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे. त्यांची अवस्था बघा, म्हणजे रिबीन जी कापलेली आहे, कोणी कापली काय कापली काहीच माहिती नाही. हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवते. ही रिबीन तशीच आहे. समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे. कशा करता, कोणाची फसवणूक करता तुम्ही? ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे. तुम्ही ठाणेकरांची, गोरगरीब जनतेची फसवणूक करताय आणि त्याच्यामुळे ही आरोग्य केंद्र बंद ठेवून सुद्धा तुम्ही भुलसभा मारताय की 43 आरोग्य मंदिरं चालू आहेत म्हणून. त्याला मंदिर नाव देत आहे तर महापालिकेने त्याच पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. जे कोणी हे घाई गर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना, त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ही क्रूर चेष्टा जी आहे ती बंद करा लोकांची. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे काम वेगाने करावे, आयुक्त सौरभ राव. ठाणे शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरची प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये प्राथमिक कामे वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, आसावरी सोरटे यांच्यासह संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे 4 मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडत आहे. आगामी काळातील जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेमंड कंपनीच्या जागेत 32 मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला. या जागेतील बहुतांशी झाडे बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचे नवीन जागेत पुनरुपण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली. महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयांची जागा व आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावे. तसेच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचे नियोजन करण्यात यावे. तसेच महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी 50 वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी अशाही सूचना यावेळी दिल्या. तसेच इमारतीमधील सर्व मजल्यांवरील कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व खेळती हवा राहील यांकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे अशी चर्चा यावेळी करण्यात आली. नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना व महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना सुसज्ज व अद्यावत असे भवन उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.